नमस्कार. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. अल्ट्रेशन कसं करायचं कुर्तीला ते बघणार आहे. हा कळ्यांचा वन पीस आहे, कळ्यांचा टॉप आहे हा. त्याला ह्या बाह्या दिलेल्या आहेत. ह्या बाह्या आहेत 3/4 म्हणजे साधारण 16 इंचाच्या आहेत, पण कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्याच्या मापाप्रमाणे आपल्याला ह्या बाहीला 3.5 इंचामध्ये कापायचे. कटिंग करायचं आहे, त्यामुळं सगळ्यात आधी मी इस्त्री करून घेते जेणेकरून आपण जे कटिंग करू ते व्यवस्थित होईल. आता या बाह्या मोठ्या आहेत त्यामुळं मी करताना ह्याला हे करणार आहे, अस्तर लावून 3.5 इंचाची बाही बसेल. छोटंसं माप आहे. अस्तर आपोआपच आतमध्ये येते, त्यामुळं मी त्या एका बाहीत अस्तर आणि हे दोन्ही करून घेणार आहे. आता पहिल्यांदा मी जे मेन बाही आहे ती कापते, म्हणजे वरती जे 3.5 इंचाची आहे ती, आणि त्याच्यानंतर जी दुसरी बाही आहे त्याच्यामध्ये अस्तर कापते. 3.5 + 4 बाही लांबीमध्ये खाली रेष मारली, अर्धा इंच सोडलाय आणि रेष मारली, आणि आता 3.5 इंच अधिक अर्धावर खूण केली. आता इथं मुंढा आपल्याला साधारण कस्टमरची छाती आहे 32, त्याच्याप्रमाणे घ्यायचा आहे. दंडघेरही त्याच्याप्रमाणे घालायचा आहे. आता इथं मुंढा असा बघून घ्यायचा की बरोबर पुरतोय का नाही बाहीला. ते बाही घेतानाच आधीच चेक करायचं की मुंढा, कधी कधी रेडीमेडला काय होतं, बाही असती ती छोटी असती की मुंढ्यामध्ये सगळीकडं पुरणार नाही अशी असते, त्यामुळं बाही लावायला घेतानाच ते बघून घ्यायचं की बाही पुरेशी आहे का. आता इथं 3 इंचावरती वरचा भाग आहे हा बाहीचा, 3 इंचावरती खूण करून घ्यायची. जिथं बाहीला शेप देतो ना तिथं पहिल्यांदा 3 इंचावर खूण करून घेतली मी, आणि खाली साधारण 3.25 इंच जे आपण गोलवा देतो तिथं 3.25 इंच. बाहीला थोडक्यात काय तर बाहीचा शेप देऊन घ्यायचा. इथं आपल्याला हे बाहीचा शेप कसा द्यायचा हे वगैरे तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच असेल, त्याच्याही व्हिडिओ पुढं येतील. बऱ्यापैकी रेडीमेडला शेप वगैरे देऊनच बाह्या केलेल्या असतात. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये खालचं दोन्ही बाह्या सेम आहेत का नाही, मुंढा पुरतोय का नाही एवढंच बघायचं असतं. मध्यभागी चटका मारला. ह्या मेन बाह्या कापून झाल्या माझ्या आत्ता. आता अस्तर लावण्यासाठी दुसरी बाही आहे, ते अस्तर लावण्यासाठी म्हणून कापून घेऊयात. जर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही हीच बाही नुसती खालनं, म्हणजे 3/4 बाही लावायची असेल तर ती बाही नुसती खालनं फोल्ड करून बाकीचं सगळं पुढच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. पण छोटी जर कधी करायला लागली तर काय करता येईल ह्याच्यासाठी मी सांगितलं की अस्तर लावा, आणि त्या गिऱ्हाईक पण खुश होईल तुमचं काम बघून. आपण आता बाहीला फिटिंगच्या खुणा करून घेऊयात. टॉपच्या फिटिंगच्या खुणा करून घेऊयात. त्याच्या आधी हा कुर्ता किती मापाचा आहे ते बघायचं. पुढच्या साईडनं फ्रंट साईड आहे ही. कस्टमरचं माप दाखवते तुम्हाला. छाती 36, कमर उंची 14, कमरघेर 27, बाही लांबी 3.5, दंडघेर 11 असं माप आहे हे कस्टमरचं. आता आपण करूयात. हे माप आधी मोजायचं किती आहे. 36 आहे. 36च्या निम्मा केला 18, 18च्याही निम्मा केला आलं 9, त्याच्या पुढं 1 इंच म्हणजे 8 इंच. म्हणजे जे काहीही माप भरेल त्याचे असे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यावर बघा किती येतंय, तर समजा 10 येतंय. जे काहीही माप येतंय तुमचं, जे काही माप येतंय त्याचे 4 भाग केल्यानंतर त्याच्यातनं 1 इंच वजा करायचा. ते त्या कुर्तीचं माप असतं. आता ह्या कुर्तीचं माप आहे समजा, आता मी समजा सांगते तुम्हाला, 36 इंच आहे आणि आपल्याला 32 इंच करायचे, तर दोन्ही साईडनं 1-1 इंच वजा करायचं आहे आपल्याला. म्हणजे खालचा भाग, मागचा भाग, पुढचा भाग 2 इंच इकडून वजा होईल आणि दुसऱ्या साईडनं 2 इंच वजा होईल. असं मी 1-1 इंचावर, तुम्ही 1-1 इंचावर खूण करायची जे काही आहे ते. त्याच्यानंतर कमर उंचीवरती पुढची खूण करून घ्यायची. आडवी लाईन कमर उंचीसाठी 14 इंचावरती करून घ्यायची.
अशी ते मोजायचं. आता तिथं किती आहे, तिथं आता जे काहीही तुमचं अंतर येईल ते तसंच परत 4 त्याचा चौथा करायचा किंवा त्याचा निम्मा करा तुम्ही. त्याचा निम्मा किती येतोय, समजा इथं आहे माझं हे 18 आहे. समजूयात आपण, आता मी तुम्हाला सगळं 18 आहे तर 18 दुनी 36. त्याचा मध्य किती येतो, 18चा मध्य किती येतोय तर 18चा मध्य येतोय 9. त्याच्यातून वजा 1 इंच केलं तर येणार किती, 8. मग 8 चोक 32 म्हणजेच ह्याचा कमरघेर आहे 32 आणि आपल्याला करायचं आहे 27. मग 32तून 27 गेले, राहतात किती, 5. मग 5चे परत 4 भाग करायचे. 4 भाग केल्यावर किती येईल, 5चं साधारण 1.25 इंच. मग इथं कमरेच्या इथं 1.25 इंचावरती खूण करून घ्यायची आणि शेप देऊन घ्यायचा. शेपपट्टीनं शेप दिलात तर जास्त फिनिशिंग येतं. शेपपट्टीनंच तुम्ही शेप द्या. आम्हाला प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळं मी शेपपट्टीनं शेप इथं देत नाही. आता या बाह्यांना आपण अस्तर जे केलं आहे ते जॉईंट करून घेऊयात. तुम्हाला जर आहे तशाच बाह्या लावायच्या असतील ज्या मापामध्ये कस्टमरच्या 3/4 आहेत किंवा काय आहेत त्या मापामध्ये, किंवा तुम्हाला जी काही बाही लांबी पाहिजे त्या मापामध्ये तुम्ही ती कट करून घेऊन त्याप्रमाणे करा. इथं मी 3.5 इंचाचं करते. आता 3/4च हवी आहे, जेवढी आहे तेवढी हवी आहे तर नुसतं खालून 1 इंचाचा फोल्ड करायचा. एक्स्ट्राचं अस्तर कापून घेऊयात. अल्ट्रेशनचं काम आलं तर नक्की घ्या, अल्ट्रेशनमध्ये भरपूर पैसे मिळतात. ह्या फिटिंग आणि बाही लावायला मी 100 रुपये घेते. या दोन्हीही बाह्या आहेत, तयार झाल्या आहेत आपल्या दोन्ही बाह्या. बघून घ्यायच्या की दोन्ही सेम साईजच्या आहेत का नाही, एक लहान एक मोठी नाही ना. आता हा जो मुंड्यातली टीप मारून दिलेली असती पक्की शिलाई ती उसवून काढायची. ती उसवताना थोडासा त्रास होतो. मी करते असं कात्रीनं वगैरे तुम्ही कापू नका, आम्हाला प्रॅक्टिस आहे. तुम्ही सुईनं हळूहळू त्या टिपा काढून घ्या. मी हे माझं काम करता करताच व्हिडिओ बनवते, जे कस्टमरचं काम येतं तेच तुम्हाला दाखवत असते. आता या मुंड्याची साधारण 1 ते 1.5 इंचाची टीप उसवून घ्यायची आणि आता शोल्डरचा जो मध्य आहे तो त्याच्यावरती आपण छटका मारून बाहीचा मध्य काढलाय तो ठेवायचा, बरोबर बाहीचा मध्य. ह्या बाह्यांना आपण पुढचा मागचा शेप असं काहीही द्यायचं नाही, त्याला गरज नसते. रेडीमेड ड्रेसला तशी काही गरज नसते. आता ही बाही आपल्याला 1/2 इंच आत सरकवायची आहे, बरोबर 1/2 इंच आत सरकवायची आणि मध्यावरती मध्य ठेवून सगळीकडून कुठंही ताण वगैरे न देता 1/2 इंच असं टीप मारत यायचं. इथं आपण आलो, बाही संपली आहे. आता परत मध्यावरती जायचं. कायम मध्यावरनंच ह्या बाह्या लावायच्या म्हणजे त्याला फिनिशिंग येतं. कुठंही ओढाताण करायची नाही, ना बाही ओढायची ना शोल्डर ओढायचं. जे सैलसर ठेवत 1/2 इंच बरोबर धरायचं. 1/2 इंचापेक्षा कमी जास्त करायचं नाही, कारण आपण कटिंगमध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं धरलेलं असतं आणि 1/2 इंच हे मार्जिन हवंच, म्हणजे धागे निघलेत, फिसकलंय, फाटलंय असं होत नाही. सगळं शिवता जे काहीही दोरे वगैरे असतील ते कायम कटिंग करायची सवय लावून घ्या. आता दुसऱ्या साईडला मी न उसवता दाखवते, पण न उसवता हे तुम्हाला अवघड जाईल, त्यामुळं तुम्ही शक्यतो उसवूनच करा. न उसवता करण्यासाठी प्रॅक्टिस पण पाहिजे आणि मापामध्ये फिटिंग करायचं असेल ज्या टॉपला त्याच टॉपला असं न उसवता करता येतं. आता इथं बघा, मी जे मगाशी आपण मुंड्यामधली जी टीप आहे ती 1/2 इंच 1-1.5 इंच उसवलेली, तिथं आता न उसवताच करते मी. बघा इथं मी उसवलंच नाही. दोन्ही पद्धती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच लगेचच माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही ते बेल आयकॉनचं बटन दाबलं नाहीत तर यूट्यूब ज्या व्हिडिओ पुढं पाठवतो तेवढ्याच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यामुळं जायच्या आधी तेवढी 2 कामं नक्की करा. लाईक करा,
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि जर तुमच्या घरातल्या कुणाला शिवणकामाची आवड असेल तर त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आता आपण ही जी फिटिंगची टीप आहे ती मारून घेत आहोत. काखेतल्या ज्या टिपा असतात त्या जर खाली असतील तर खाली आणि वरच्या साईडला असतील तर वरच्या साईडला असं वळवा. आता हे आपण बरोबर अस्तर आहे बघा. आता हा अंब्रेला टॉप आहे, ह्याला अस्तर हे कमी असतं, त्यामुळं जिथून अस्तर जॉईंट आहे तिथपर्यंतच फक्त आपण फिटिंग करून घेतलं. 14 इंचापर्यंत अस्तर होतं, तिथपर्यंतच आपण फिटिंगही करून घेतलंय. त्याच्या खाली फिटिंगची टीप मारायची नाही, तिथंच टीप फिक्स करायची आणि खाली कुठं कापड चुणी नाही ना पडली, कुठं घोळ नाही ना आला, हे बघा मी आत्ता बघून घेतलं. असं बघून घ्यायचं. खाली कुठं कापड अडकलं तर उसवण्यात तुमचा वेळ जाईल. आणि हे रेडीमेड ड्रेस अतिशय नाजूक असतात, ह्याला जास्त उसवाउसवी करायला लागणार नाही, याची काळजी घ्यायची. आता बघाल तर बघा, या दोन्ही ज्या बाहीच्या रेषा आहेत, जे कापड आहे ते दोन्ही एकाच साईडला वळवायचं. एक खाली वर, एक मागं वळवलंय, एक पुढं, असं नाही करायचं, नाहीतर काखेमध्ये टोचतं. आता बघा, आपण हे जे अस्तर आहे ते वरच्या साईडला पूर्ण वळवलंय आणि तिथून खाली आपल्याला आता टीप घ्यायची. एक पॉईंट तयार होतो, तिथून खाली सरळ टीप घ्यायची. हे जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचा जो कळ्यांचा ड्रेस आहे किंवा अंब्रेला आहे त्याचं फिटिंग छान होणार नाही. ते कमरेच्या इथं काहीतरी गोळा झाल्यासारखं कळणार आणि कस्टमरला पण कळणार की काहीतरी बिघडलेलं आहे. त्यामुळं छोट्या छोट्याच ह्या गोष्टी आहेत, तुम्ही नक्की अशा प्रयत्न करा, ट्राय करा. खूप सोप्या आहेत, फक्त तुमच्यापर्यंत ही माहिती कदाचित पोचली नसेल म्हणून मी पोचवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर ही जी टीप आहे ही कायम डबल शिलाई मारून घ्यायची. आता आपलं फिटिंग झालंय, पण आपण नीट मोजून बघायचं नक्की. आता माझी ही छाती 32 आहे का, तर बघा 18 झालंय, 18च्या निम्मा 9, 9च्या निम्मे 32 बरोबर झालंय. 8 चौक 32 बरोबर झाले. आता हे मोजून बघूयात आपण, हे किती येते, 17 येते समजा. 17च्या निम्मे येतं 8.5, 8.5च्या निम्मे 7.5, आपल्याला पाहिजे 27, पण इथं साधारण झालंय 30. तर आपण हे आत्ताच लगेचच कस्टमरकडं गेल्यावर त्याची तक्रार येऊ नये म्हणून ह्याच्यासाठी चेक करून लगेच फिटिंग करायचं. म्हणजेच कस्टमरच्या डोक्यामध्ये एक बसतं की यांच्याकडं गेलं ना की फिटिंग खूप छान होतं, यांच्याकडं परत जायला लागत नाही. त्यामुळं कस्टमर परत येतं, ते दुसरं काम घेऊन येतं. आता मी ती जी माझं एक्स्ट्राचं थोडंसं जास्तीचं झालेलं ते मी टीप मारून घेतली आणि बरोबर जे 27 कमरघेर होता तेवढा केला. हे थोडे छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्यानं कस्टमरला त्रास होत नाही की परत घेऊन यायचं, आपल्याला पण त्रास होत नाही. दोरा लावलेला आहे, सगळं लावलेलं आहे आत्ताच. आता परत काय झालं, इथं परत टीप मारल्यावर परत ते करायला लागणार आहे. जो घेर आहे ना, अस्तर वर घ्यायचं आणि घेर आहे तो उलट्या साईडनं तिथून अशी तिरकी टीप मारत यायची. आपल्याला घेर कमी करायचा नाही आहे, पण तिथं टीप सोडून दिली तरी तेही खराब दिसतं. त्यामुळं ती टीप कडेपर्यंत पूर्ण करत आली आहे. आता तुम्ही बघू शकाल टॉपचं फिटिंग एकतर मापात आहे, जे माप आहे त्या मापात आहे आणि त्याचं फिनिशिंग बघू शकाल तुम्ही. घेर आतलं अस्तर बरोबर सुट्टं जसं होतं तसंच आहे आणि इथलं जे साईडकटच्या इथं साईडकट नाही, ह्याला अंब्रेलाच्या कडेचं फिटिंग असतं, फिनिशिंग असतं, ते सुद्धा तुम्ही बघू शकाल. कुठंही असं उभं राहिलं नाही, काही नाही. हेच काम महत्त्वाचं आहे. काही कस्टमर प्रेस बटन लावून द्यायला लावतात, ते लावायला लावलं तरी लावून द्यायचं. तर किती सुंदर झालं आहे बघा हे अल्ट्रेशनचं काम. व्हिडिओ आवडली असेल तर तसं मला नक्की सांगा. चलो बाय.